तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा महावितरणला फटका बसलाय। तारा आणि खांब कोसळले, त्यामुळे वीज वितरण कंपनीचं तब्बल 21 लाखाचं नुकसान झालेलं आहे। सिंधुदुर्गातली ही दृश्य आपण बघतोय। मोठा फटका आता महावितरणला सुद्धा बसतोय। 69 गावांमधल्या जवळपास 43,000पेक्षा अधिक वीज ग्राहकांना या सगळ्याचा मोठा फटका बसलेला आहे। अवकाळीचा हा सगळा फटका आहे जो जनजीवनावर थेट परिणाम करतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। उमेश, आत्ताची काय परिस्थिती आहे? आता तरी पाऊस थांबलाय की अजूनही मुसळधार पाऊस सिंधुदुर्गात सुरूच आहे? निश्चितच सकाळपासून देखील पावसाची संततधार कणकवलीमध्ये सुरू आहे। सिंधुदुर्गामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि रत्नागिरी, रायगड असेल त्यांना रेड अलर्ट जारी केला आहे आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती आणि कारण वादळ आहे ते परिस्थिती निर्माण झाली होती आणि मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा केला होता मत्स्य विभागाने आणि त्याच अनुषंगाने मच्छीमारांच्या बोटी आहेत त्या देखील आता मालवण, देवगड आणि वेंगुर्ल्याच्या बंदराच्या आश्रयासाठी आलेल्या आहेत आणि सावंतवाडी आहे, कुडा आहे, वैभववाडी आहे, तसंच पद्धतीने कणकवली आहे या ठिकाणी पाऊस सुरू आहे। काल सकाळी आंबोलीमध्ये पाऊस सुरू होता आणि पावसामध्ये दरड कोसळली होती, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। सायंकाळी जर बघितलं तर वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली होती आणि नंतर मग वाहतूक बांधकाम विभागाने ती दरड हटवल्यानंतर सुरळीत झाली होती। आज सकाळपासून पुन्हा हा पाऊस सुरू झालेला आहे। अतिमुसळ पावसाचा इशारा प्रशासनाने खबरदारीच्या सूचना केलेल्या आहेत, काय करावे काय नाही करू याच्या सूचना देखील केलेल्या आहेत। आपण वीज पुरवठा हा खंडित झालेला आहे। एकंदरीत सकाळी काही भागातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे। मागील 2 दिवस पडणाऱ्या पावसामुळे देखील वीज पुरवठा काही गावातील अजून सुरळीत झाला नाही आहे, त्यामुळे वीज वितरणाचं मोठं नुकसान झालेलं आहे। एकंदरीत अशी परिस्थिती एकंदरीत सिंधुदुर्गातली आहे। सिंधुदुर्गात सध्या मुसळधार पाऊस कणकवलीमध्ये एकंदरीत सकाळपासून सुरू आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उमेश।